ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर अवघड अशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून कल्याणातील G+ हार्ट रुग्णालयाने आणखी एका रुग्णाचा जीव वाचवलाय। त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांसह इतरांकडूनही G+ हार्ट रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांचं कौतुक केलं जातंय। G+ हार्ट रुग्णालयात 23 मे रोजी रात्री रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला एक युवक गंभीर अवस्थेत दाखल झाला होता। रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याच्या मेंदूत रक्तस्राव होऊन गाठ झाल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला G+ रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आला। मात्र हा युवक व्यवस्थितपणे शुद्धीत असल्यानं त्याच्या नातेवाईकांनी सुरुवातीला या शस्त्रक्रियेला नकार दिला। मात्र त्यानंतर काही मिनिटातच या युवकाला अत्यावस्थ वाटू लागलं आणि त्याची शुद्ध हरपली। परिणामी G+ हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले आणि त्या ठिकाणी नामांकित न्यूरोसर्जन डॉक्टर दिलराज कडलस यांच्याकडून त्याच्यावर क्रेनाटॉमी म्हणजेच मेंदूत रक्तस्रावामुळे झालेली गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे या युवकाचे प्राण वाचू शकले। डॉक्टर कडलस यांना ही शस्त्रक्रिया करण्यासाठी समता गुरव सिस्टर, डॉक्टर साईप्रसाद कुरुंटुकर, प्रथमेश चेंबूरकर, सोनाली वर्नेरकर या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं। त्याबद्दल G+ हार्ट रुग्णालयाचे प्रमुख कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल चव्हाण, संचालक विजय राठोड, व्यवस्थापक डॉक्टर अजय सोनावणे यांनी या संपूर्ण टीमचा सत्कार केला। तर आपल्या युवकाचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पालकांनीही G+ हार्ट रुग्णालय आणि सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानलेत। कल्याणातील G+ हार्ट रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यात अनेक अवघड शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे करण्यात आल्या असून त्याद्वारे अनेक जणांचे प्राण वाचवण्यास इथल्या डॉक्टरांना यश आलंय। या यादीमध्ये आता आणखीन एक यशस्वी शस्त्रक्रियेची आणि या रुग्णाचीही भर पडली आहे। न्यूरोसर्जन आहे, जवळपास 20 वर्षाचा जास्त एक्सपिरियन्स आहे। मी G+ हॉस्पिटलला खडकपाडा येथे कन्सल्टंट म्हणून काम करतो। 23 तारखेला सनी रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणून आपल्याकडे आला होता आणि त्या रक्तामध्ये डोक्यामध्ये खूप उजव्या बाजूला खूप मोठे रक्ताचे गाठ होते आणि ती सडनली अचानक तो डिटोरेट झाल्यामुळे त्याला आपल्याला ऑपरेशन करावं लागलं। रात्री आमचं सगळं स्टाफ जे आमची G+ हॉस्पिटलमध्ये 24 तास न्यूरोसर्जरी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, त्याचा फायदा घेऊन आम्हाला रातोरात्र आम्ही ऑपरेशन केलं आणि त्याचा प्राण वाचवलेला आहे। आज आम्ही आपल्यासोबत आहे सनी नाव आहे, सनी आपल्यासोबत आहे। सनी, तर तुझं नाव सांग। आता तू कसा आहेस? तू आता मस्त। आता काय तुला त्रास होतो? तुला हात वरती करून दाखव, जरा चालू दाखवशील जरा। हे आमचे समता सिस्टर असे पूर्ण आमची न्यूरोची टीम आहे। तरी अमर, डॉक्टर अमर का G+ हॉस्पिटलमध्ये पूर्ण न्यूरोसर्जरीची टीम आहे। हे आमचे समता सिस्टर आहेत, पूर्ण ओटीचे इन्चार्ज आहेत। डॉक्टर अमोल आहेत, हे फक्त न्यूरोचे केसेस पाहतात, न्यूरो इंटेन्सिव्ह आहेत आणि इरफान ब्रदर आहेत, हे सर्व न्यूरोचे केसेस पाहतात। आमच्याकडे कॅथलॅबची टीम पण आहे, आमच्याकडे कॅथलॅबची टीम पण आहे। अशोक, दिस हॉस्पिटल इज फुल्ली इक्विप्ड फॉर न्यूरोसर्जरी अँड कार्डिओलॉजी। ह्याचा सर्वांनी फायदा घ्यावा। कार्डियक केअर, न्यूरो केअर आणि न्यूरो इंटरव्हेन्शन आणि न्यूरो सर्जरी केअर हे पण, आणि दुसरे सुपर स्पेशालिटी लाईक न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, नेफ्रो, पेरिफेरल व्हास्क्युलर इंटरव्हेन्शन, कार्डियोथोरॅसिक सर्जरी पण आपण अपमोस्ट लेवलची करतोय। सोबत आणखीन एक दुसरं पॉईंट मी हायलाईट करण्याची इच्छितो या केसच्या माध्यमातून की रिलेटिव्हने अँटिसिपेट करायला पाहिजे, कारण की डॉक्टरांचा एक्सपिरियन्स तगडा असतो। तुमच्या घरात ही एक पहिली केस असेल, असली केस कधी बघितली नसेल कोणी, पण डॉक्टरांनी असल्या भरपूर केसेस बघितल्या असतात त्यांच्या शिक्षणात आणि त्याच्या नंतरच्या प्रॅक्टिसमध्ये। तरी मला असं वाटतं की रिलेटिव्हने प्रत्येक गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या मान्य केल्या पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढची ट्रीटमेंट करायला पाहिजे। आजकाल समाजामध्ये डॉक्टर काही बोलतो किंवा
ॲक्सेप्ट करत नाही, त्याच्यामुळे भरपूर नुकसान होत आहे पेशंटचंच. हे मॅक्झिमम गोष्टी न्यूरो ट्रॉमामध्ये होत आहे. ॲक्सेप्ट करत नाही आहे आजाराने त्याची ट्रीटमेंट, आणि किती मोठी असते, डोक्याची सर्जरी वगैरे म्हणजे लगेच खूप काहीतरी मोठं वाटतं, पण ते नाही केलं तर त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आजारांना ट्रीटमेंट आजकाल ट्रीटमेंट करण्यापेक्षा ट्रीटमेंट अँटिसिपेट करायला पाहिजे, तर जास्तीत जास्त बेनिफिट पेशंटला होऊ शकतो. उदाहरणार्थ ECGमध्ये चेंजेस असले तर अटॅक आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट ती मान्य करायला पाहिजे. काल रात्री यंग पेशंट आलेला, त्याला ECGमध्ये चेंजेस होते, डॉक्टर अमोलनीच पाठवलेली केस, पण पेशंट्स अफोर्डिंग होता तरी सगळं होऊन सुद्धा पेशंटला घेऊन गेले. आणि असल्या 2 केसेस आमच्याकडे माहिती झालेल्या आहेत की एक पेशंट साई चौकापर्यंत पण नाही पोहोचला आणि मृत्यू लपवला. दुसरा पेशंट ज्या त्याच्या मित्रांनी सांगितलं होतं माझ्याकडे त्याच्या घरी पोहोचला आणि मृत्यू झाला. तर ह्या केसमध्ये आपण खूप लकी होतो, तसं काही घडलं नाही. पण मी आवर्जून सांगतो की जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर यू शुड फॉलो इट. जर तुम्हाला शंका असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना किंवा नातेवाईकांना ज्यांना जाणकारी आहे जे डॉक्टर आहेत त्यांना विचारा. तिसरं म्हणजे प्रिव्हेन्शन, म्हणजे हे रोड ट्रॅफिक खास करून हार्ट अटॅकचं तर प्रिव्हेन्शन आहेच महत्त्वाचं, पण ते लांब आहे, लंबा चौडा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं गव्हर्नमेंट एवढं इन्सिस्ट करते तुम्हाला की हेल्मेट वापरा. शेवटी आपण एवढे नासमजदार लोक आहोत की आपल्याला गव्हर्नमेंटला नियम काढावा लागतो याच्यासाठी. म्हणजे की असं व्हायलाच नाही पाहिजे. पॅरेंट्सनी आईबापांनी लक्ष दिलं पाहिजे. हेल्मेट जर हा पोरगा घालून असला तर हे इव्हेंट झालंच नसतं, तर त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्या. हे जे यंगस्टर्स आहेत, थोडा मोठा झाला गाडी द्यायचं. मला आज पण आठवण येतं, याच्या वयात मी गाडी एवढी पळवायचो की जिथपर्यंत इथून डोळ्यातून अश्रू येत नाही तिथपर्यंत माझी गाडी स्पीड घेतली नाही असं मी समजायचो. तर त्याला पण काय कळत असेल बिचारायला, त्याला पण तसंच असेल फ्रॅड माझ्यासारखं की गाडी पळवायची. तर ठीक आहे, आपण ते पण त्याच्या वयाचं मान्य करायला पाहिजे, पण त्याचे प्रोटेक्टिव्ह मेजर आहेत, जसं जॅकेट झालं, नीचं प्रोटेक्शन, नी कॅप झाला. तर हे सगळं नसेल तर कमीत कमी हेल्मेट तरी घालायला प्रमोट करा. गाडी व्यवस्थित चालवण्याचे नियम सांगा. ठीक आहे, आपण सर्जरी सांगली, खूप चांगली गोष्ट, पण हे झाले पण नाही पाहिजे याच्याकडे पण आपण लक्ष दिलं. आणि याच्यानंतर पण जर झालं तर लवकरात लवकर चांगल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची जर रिलेटिव्हची आणि समाज बांधवाची कामं आपण केलीच पाहिजे. पोलीसवर कंप्लेंट होईल, मी मधात बसेल, ह्या गोष्टीचा विचार न करता लवकरात लवकर पेशंट कोणत्या हॉस्पिटलला पोहोचवता येईल याची आपण मॅक्झिमम प्रयत्न केला पाहिजे, जेवढं आपल्याला शक्य आहे. अननेसेसरी म्हणजे आय डोंट वॉन्ट टू तुम्ही पण बसायला पाहिजे, पण तेवढं तरी आपण केलं पाहिजे. तर 3 गोष्टी हायलाईट केली की G+मध्ये हार्ट व्यतिरिक्त सुद्धा बाकी सुपर स्पेशालिटी केअर आपण देतो. ट्रीटमेंट अँटिसिपेट करायची आहे. आणि 4 आजार प्रिव्हेंट करायचा आहे. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटबद्दल स्पेशली मुरबाडकरांना अवेअरनेस द्यायचं आहे. ते तुमचे जे वडापावचे स्टॉल आहेत ना, ते महाराष्ट्राकडे जाणार, तिकडची गर्दी कमी करायला पाहिजे. तुम्हाला लोकल अथॉरिटीला बोलून त्याबद्दल सर्वच स्तरातून G+ हार्ट रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या टीमचं कौतुक केलं जात आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.